ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा जपणाऱ्या चवदार तळे परिसरात सुरू असलेल्या जलउपसा आणि गाळ काढण्याच्या कामामुळे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे। 23 एप्रिल रोजी नगर परिषद प्रशासनामार्फत या कामाचा शुभारंभ करण्यात आला आणि अवघ्या 3 दिवसात तळ्यातील संपूर्ण पाणी उपसण्यात आल्यानंतर तळ्याच्या तळाशी असलेल्या प्राचीन विहिरी स्पष्टपणे दिसू लागल्या असून सध्या 14 पैकी 11 विहिरी निदर्शनास आल्या आहेत। चवदार तळ्यात एकूण 14 विहिरी असल्याची नोंद इतिहासात आढळते। यापूर्वीही काही वेळा पाणी उपसल्यावर या विहिरींचे अस्तित्व दिसून आले होते। तसेच पूर्वीच्या सुशोभीकरणाच्या कामावेळीही हा ऐतिहासिक ठेवा उघड झाला होता। मात्र सध्याच्या घडीला 3 विहिरी अद्याप आढळून आलेल्या नाहीत। या विहिरी काळाच्या ओघात गाळाखाली गाडल्या गेल्या असाव्यात किंवा पूर्वीच्या कामांमध्ये झाकल्या गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सध्या सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या पुढील टप्प्यात या उर्वरित विहिरींचा शोध लागू शकतो, अशी ही अपेक्षा व्यक्त होत आहे। या अनपेक्षित ऐतिहासिक उलगड्यामुळे नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून तळ्याच्या परिसरात विहिरी पाहण्यासाठी गर्दी होत आहे। अनेक जण या ठिकाणच्या इतिहासाशी प्रत्यक्ष नाळ जोडल्याचा अनुभव घेत आहेत। चवदार तळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या चवदार तळे सत्याग्रहामुळे देशाच्या सामाजिक इतिहासात विशेष स्थान मिळवलेले आहे। या सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर तळ्याच्या सुशोभीकरण, सौंदर्यीकरण आणि जलशुद्धीकरणाच्या कामांना वेग देण्यात आला आहे। मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या पुढाकारातून आणि समाज कल्याण विभागामार्फत मंत्री संजय शिरसाट यांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे 55 कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात जलउपसा व गाळ काढण्याचे काम सुरू असून यानंतरच्या टप्प्यात तळ्याच्या सुशोभीकरण व जलशुद्धीकरणाची जबाबदारी महाड औद्योगिक महामंडळ प्रशासनाकडे देण्यात येणार आहे। पंजाबमधील अमृतसर येथील सरोवराच्या धर्तीवर आधुनिक पद्धतीने जलशुद्धीकरण करून चवदार तळ्याचा विकास करण्याचा शासनाचा मानस असून या प्रक्रियेतून महाडच्या ऐतिहासिक भूमीत एक आकर्षक आणि भव्य स्मारक निर्माण होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।